रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातलं गुळवणे हे गाव जेमतेम 1500 लोकवस्तीचं. डोंगर कपाऱ्यांच्या सानिध्यात असणाऱ्या या गावाचं दैवत साम सदाशिव सोमेश्वर. कोकणातल्या नद्या पावसाळ्यात धोधो वाहतात, पण उन्हाळ्यात मात्र त्या कोरड्या पडतात. गुळवणे गावाच्या पायथ्याशी वाहणाऱ्या कापशी नदीला मात्र बारमाही पाणी असतं. ही कदाचित या सोमेश्वराचीच कृपा असावी. गुळवणे गावाचंच आणखी एक सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे इथला होलिकोत्सव. शिमगा किंवा होळीचा सण फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा होतो. मात्र गुळवणे गावात शिमगोत्सव तब्बल 2 आठवडे सुरू असतो. गुळवणे गावाचं सांस्कृतिक वैभव असणारा हा उत्सव आजही तितक्याच उत्साहानं साजरा केला जातो. शालिवाहन शकाच्या मासगणनेप्रमाणे जो फाल्गुन महिना येतो त्यात फाल्गुनोत्सव साजरा करावा असं भविष्यवादी पुराणात सांगण्यात आले. सामान्यतः शुक्ल नवमीपासून पौर्णिमेपर्यंत 5 ते 6 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. होळीसाठी लागणारा माड गुळवणे गावात आधीच म्हणजे द्वादशीलाच निश्चित केला जातो. मग गावकरी वाजत गाजत जाऊन त्या माडाची पूजा करून तो विधिवत तोडतात. तो माड मग नाचवत नाचवत गावात फिरवला जातो आणि सहाणेवर अर्थात स्थानकावर आणला जातो. त्याच वेळेस दुसऱ्या बाजूने सुरू असते देवांच्या पालखींची तयारी. सोमेश्वराची पालखी कापशी नदीवर नेऊन धुतली जाते आणि त्याला आवश्यक ती रंगरकोटी करून त्यात रूपांची स्थापना होते. ही रूप म्हणजे आपल्या मनातल्या ईश्वरीय कल्पनांचं प्रत्यक्ष रूप. निर्गुण निराकाराला भाविक मनानं दिलेलं सगुण साकार रूप म्हणजेच ही देवांची रूप. गुळवणे गावाचे रहिवासी मोठ्या प्रेमानं होळी सजवतात. इतरत्र केवळ पौर्णिमेलाच होळी पेटते, पण त्रयोदशीचा होम हे गुळवणे गावाचंच आणखी एक खास वैशिष्ट्य. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येतं. या नक्षत्राची देवता भग ही आहे. भगाचा रूढार्थ जननेंद्रिय अर्थात स्त्रीचं इंद्रिय. तेव्हा भगाच्या नावानं बोंब ठोकायची ही एक प्रकारे पूजा आहे. तो त्या देवतेचा सन्मान समजावा.
शेतकऱ्यांचा हा एक आवडता सण आणि विश्रांतीचा सण आहे. गुळवणे गावची ग्रामदेवता आहे, तिच्या विरोधात कुठची कामं केली, जे काय त्यांचे वाढोपर्जित जे त्यांचे तिथे आहेत त्या आम्ही केल्या नाहीत तर मात्र आम्हाला त्या दाचिक होतात. उदाहरणार्थ एक आमचा गावचा नमनाचा कार्यक्रम हा जर आम्ही केला नाही तर तो नक्कीच दाचिक होतो आणि शिमग्याच्या दरम्यान जे ते काम करणार असतात ते आजारी म्हणा काय म्हणा असे ते पडतात. नमन आणि वगनाट्याची अगदी बहार येते. की आमची सोमेश्वर वरदान भैरी पडेलकरांची पालखी सजली की आमचा देव भेटणार हे तर खरंच असतो, तो आमच्या हृदयातच असतो. पण या शिमग्याचं वेगळं वैशिष्ट्य सांगता असं येईल की आमची हाडामासाची रक्तामासाची जी माणसं उद्योगधंद्यानिमित्त नोकरी धंद्यानिमित्त जी वेगवेगळ्या शहरामध्ये विभागलेली आहेत पसरलेली आहेत ती या निमित्त ह्या ठिकाणी एकत्र येतात आणि आम्हाला त्यांच्या भेटीगाठी होतात. आणि ह्या भेटीगाठीतूनच आम्हाला त्यावेळेस आणखीन एक एक्स्ट्रा आनंद मिळतो. तो कधीतरी मला असंच कळतं की मी आजोबा झालो, अरे मी पंजोबा झालो, हे ह्याच वेळेला कळतं. कारण कुठच्या तरी लांबच्या पुतण्याचं त्याच्या मुलाचं लग्न झालेलं असतं आणि तो कडेवर घेऊन आलेला असतो, त्याला आम्ही कधी पाहिलेलं पण नसतं. हा शिमगा आम्हाला हा एक वेगळी अनुभूती देऊन जातो. अतिथी देवो भव ही भारताची परंपरा आहे. घरी आलेल्या पाहुण्याला देव मानणारी आपली संस्कृती. पण इथं तर प्रत्यक्ष देवच पाहुणा म्हणून आपल्याकडे आलाय. मग त्याच्या स्वागताची लगबग नको करायला? दारावर नवं तोरण बांधून सडा शिंपण आणि त्यावर साधीच पण मनमोहक रांगोळी घालून देवाच्या पालखीचं प्रेमानं स्वागत केलं जातं. देवांच्या निशाणांची पूजा हाही प्राचीन अग्निपूजकांच्या परंपरेचा एक अविशिष्ट आविष्कार. हुताशनी पौर्णिमेनंतरचे 10-12 दिवस ही पालखी गावाच्या एका वाडीतून दुसऱ्या वाडीत सन्मानाने जात असते. प्रत्येक जण आपल्या दारी आलेल्या देवाची यथाशक्ती पूजा करतो. केवळ गावकरीच नाही तर चाकरमानीही या उत्सवात आनंदाने सहभागी होतात. त्यानंतर गुरव गारहण घालतात. देवाची पालखी 4 दिवस 4 मानकरांच्या घरी मुक्काम करते. यावेळी मानकरांच्या कुटुंबातर्फे प्रसादाचं आयोजन केलं जातं. सोमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळणं हे आपलं भाग्यच आहे असं हे मानकरी समजतात. गुळवणे गावात होलिकोत्सवाचा भाग म्हणून पोस्ताचा एक पारंपरिक कार्यक्रम आयोजित केला जातो. पोस्ताच्या आधी 2 दिवस देवाचा कौल घेतला जातो आणि मग सर्व गावकरी बंधू कौल घेऊन देव पारधीसाठी निघतात. ही शिकार तब्बल 2 दिवस चालते. इथल्या देवस्थानांचं महात्म्य म्हणजे शिकार नक्की मिळते. डुक्कर, भेकर, ससे अशा कोणत्याही प्राण्याची शिकार पडली की गावभर वाजत गाजत तिची मिरवणूक काढली जाते.
घरोघरी देवपारधीतून मिळालेल्या श्वापदाची आरती ओवाळली जाते. सर्वांनी एकत्र येऊन सहभोजन घेणं तसंच पारंपरिक प्रथेप्रमाणे शिजवलेल्या नैवेद्याचं वाटप करून तो घरोघरी नेणं अशी एक आगळी वेगळी प्रथा या ठिकाणी बघायला मिळते. गावच्या सहाण्यावर हा सोहळा होता. प्रत्येक 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो. ज्या वर्षी पोचत असेल त्याची पूर्वकल्पना इथल्या ग्रामस्थांना देवस्थानातून दिली जाते. तांदूळ आणि मटणाचं वाटप झाल्यावर संध्याकाळी देवाचे नैवेद्य भरले जातात. नैवेद्यांना ठाव भरणे असंही म्हटलं जातं. यातला पहिला नैवेद्य देवाचा ठाव म्हणून मानला जातो. दुसऱ्या दिवशी देवाची पालखी पुन्हा एकदा वाजत गाजत देवळाच्या दिशेने निघते. देवळाला 5 प्रदक्षिणा घातल्यावर देव आत प्रवेश करतात. घंटानाद करून देवाचं स्वागत केलं जातं. भविष्यवादी पुराणात होलिकोत्सवाची कथा दिलेली आहे. पूर्वी ढुंडा किंवा ढौंडा नावाची राक्षसी आपल्या गावात शिरून लहान मुलांना त्रास देऊ लागली. तेव्हा लोकांनी तिला विभत्स शिवाशाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून पळून लावलं. हीच ती कथा. याच परंपरेचा भाग म्हणून गुळवणे गावातल्या मुलांना आंघोळ घालून देवाला कोरड्या भाताचा नैवेद्य दाखवला जातो. भारतीय संस्कृतीला 5000 वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास आहे. या संपन्न परंपरेतल्या अनेक प्रथा आधुनिक काळात अस्तंगत झाल्या. पण गुळवणे गावानं शिमग्याची परंपरा अजूनही टिकवून ठेवली आहे. पोटापाण्यासाठी या गावचे रहिवासी इतरत्र गेले असले तरी शिमग्याचा सांस्कृतिक बंध त्यांना गावाकडे पुन्हा घेऊन येतो. त्यात पुढची पिढीही आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होते. पाश्चात्य संस्कृतीचं कितीही अधिक्रमण झालं तरी सच्चा भारतीय आपला धर्म, आपला देश आणि आपली परंपरा कधीही विसरणार नाही याची ग्वाही देत गुळवण्याचा शिमगा आजही आपल्या तालात आणि आनंदात डोलत संस्कृतीची ही पालखी वाहून नेतो आहे.